फेशियल करशील का, किंवा निदान मग केसांचं काहीतरी करशील का, हेअरस्टाईल वगैरे. आता केस कापलेत ना जान्हवीने सांगितलं म्हणून, तर काहीतरी केलं तर छान दिसेल. मग कर. नाही, मी तुला विचारत होते, तू करशील का माझं फेशियल? म्हणजे माझी स्किन जरा उजळेल ना, डल झाल्यासारखी वाटते. आणि हा, मुख्य म्हणजे ब्लड सर्क्युलेशन वाढेल चेहऱ्यावरचं. मसाज केला ना की ब्लड सर्क्युलेशन वाढेल. आणि चेहरा दिलाय देवाने, तर काहीतरी करायला पाहिजे ना. म्हणून म्हणत होते. मग मी मगाशी सांगत होते तेव्हा का नाका मुरडलीस? पण तू हे सगळं कुठे सांगितलं होतंस? जान्हवीने सांगितलं नव्हतंस. जा, मी आता तुला काहीच करून देणार नाही. म्हणजे तुला मी दाखवायच्या कार्यक्रमात छान आणि तजेलदार दिसायला नकोच आहे का? मग त्यांना मी पसंत कशी पडणार? माझा मूड घालवायचाच आहे का तुला? माझं लग्न व्हावं असं वाटतच नाहीये का तुला? सांग ना. सरू, उगाच पोपटपंची करू नको. ही पोपटपंची नाहीये, ही सगळी माझी स्वतःची वाक्य आहेत. आधी जी म्हणत होते ना, ती जान्हवीची वाक्य होती. ते कळत होतं मला. सांग आता काय काय करायचंय. हा, अगं सुरुवातीला ना आपण फेशियल करूया. आणि मला ना ते हेड मसाज कधीपासून पार्लर मध्ये जाऊन करून घ्यायचं होतं. एकदम प्रोफेशनल करशील ना तू आता? हो हो, मी करीन, सगळं करीन. आपण ना आज रात्रीच तेल लावूया, म्हणजे ना तेल छान मुरेल केसांमध्ये. म्हणजे सकाळी उठून गोंधळ नको व्हायला, नाही का? चालेल चालेल. अशी. आणि ते हातांना काय करतात ग असं छान? पाय मॅनिक्युअर पेडिक्युअर. हो हो, ते सुद्धा करून देशील ना तू? हो हो, मी ते पण करून देईन. म्हणजे तू अगदी छान दिसशील ना, असं सगळं करून देईन मी तुला. सगळं येतं तुला? सगळं येतं. काय मज्जा येईल ना सर्व. काय झालंय? का फेऱ्या मारतोयस? मग काय करणार आहे मी? तुझं माझ्याकडे हल्ली लक्षच नसतं. अरे, लग्नाआधी किती प्रेम करायचीस तू माझ्यावर? तुला कंटाळा आलाय का माझा? आपण पुन्हा एकदा अनोळखी होऊया का? कॉपी कॅट कुठचा? स्वतःचे मुद्दे शोध ना भांडायला. एक मिनिट, हे माझेच मुद्दे आहेत. फक्त मला ते रडून दाखवता येत नाही तितकंच. असं समजू नकोस तू हे वरवरचे मुद्दे आहेत म्हणून. गप्प बस हा श्री. मी का गप्प बसायचं? तू एक आदर्श सून झालीस, पण तुला नवऱ्याची फिकीर नाहीये. एक मिनिट, खरंच असं वाटतंय तुला? हो, नाहीतर का मी खोटं बोलतोय असं वाटतंय तुला? श्री, मग आय एम रिअली व्हेरी सॉरी. मला असं वागायला नको होतं. श्री, तू सगळ्यात महत्वाचा आहेस माझ्यासाठी. तू माझी प्रायोरिटी आहेस. अगं वेडे, मस्करी करत होतो मी तुझी. नाही, मस्करीच्या नावाखाली खरं बोललास. अगं, तू माझ्या आयांसाठी जर काही केलंस तर ते माझ्यासाठी केल्यासारखंच आहे की नाही? हो की नाही? मग कशाला एवढं सिरियस व्हायचं? मग तू का सारखी टिंगल करत असतोस माझी? नक्कल करत असतो. अगं, बायको, रुसलीस ना की जाम गोड दिसतेस. चिडवत असतोस तू सारखा मला. हो, कारण तू मला ही अशीच गोड दिसायला हवीस सारखी. लब्बाडपणा करू नकोस. तुला माहितीये मला सगळ्यात जास्त कुठली गोष्ट आवडते? तू या घराचा एक खूप छान अविभाज्य घटक झालीस. तुझ्याशिवाय पानही हलत नाही घरातल्यांचं. आता उद्या एक वेळ मी गेलो तरीही तुझ्याशी. नको ना बोलूस असं काहीतरी श्री. अरे, तू सर्वस्व आहेस माझं.
स्ट्रेंथ आहेस माझी. नसशील तर मी काय करेन? तुला इतकं प्रेम करणं कसं जमतं? आता हसायला काय झालं? नाही, मला काहीतरी वेगळीच उपमा सुचली आहे. सांगू? सांगा. ऐक, मी ट्यूबलाइट आहे. ते माहितीये मला. हा श्री, ऐक तरी. बोल. मी ट्यूबलाइट आहे आणि तू इलेक्ट्रिक पॉवर आहेस. बर. लोकांना जनरली असं वाटतं की ट्यूबमुळे उजेड पडतो, पण जर इलेक्ट्रिक सप्लाय झालाच नाही तर मग ट्यूब काय कामाची? म्हणजे मग मी फक्त काचेची नळी आहे. खरा प्रकाश तर तू देत असतोस. अगदी खरंय ग. पटलंय मला. हो ना, पटलं ना? तू ट्यूबलाइट आहेस. श्री, ट्यूबलाइट नको म्हणू. मी काय म्हणते, मला काय म्हणायचं ते समजून घे श्री. किती दुष्ट आहेस तू. नंतर श्रीने कबूल केलं की तो सगळं हे नाटक करत होता. खरं तर ना मला आधीच शंका आली होती. हे आता तू उगाच बोलतेस हा? ओ खरंच. पंचा पहिली सरूचा दाखवण्याचा कार्यक्रम आहे. हो, मला कळलंय. अगं ती आगीचा बंब असल्यासारखी गावभर सांगत सुटली ना केव्हाची. हरकत नाही वहिनी, माझ्या पहिल्या ब्लाऊजची ऑर्डर चांगल्या कार्यासाठी मिळाली. इंदू, तू आता पुन्हा काम सुरू करतेस असा अतिशय आनंद झालाय मला. हो की नाही? हे खरंच हा, खूप चांगली गोष्ट करतेस. पुन्हा चांगले ब्लाऊज घालायला मिळतील. हे पण शिवशील ना आमचे ब्लाऊज? का इतकी बिझी होशील की आमचे ब्लाऊज शिवायला वेळच होणार नाही तुला? हा वहिनी, काय थट्टा करताय तुम्ही? हे पण इंदू वहिनी, आता तुला टेलरिंगचा ऍडव्हान्स कोर्स करायला लागेल. आताची तंत्र बदलली आहेत सगळी. हो हो हो, नक्की करेन. आधी माळ्यावरून सगळी पुस्तकं काढते, म्हणजे आधी बघायला हवं ना चांगल्या स्थितीत आहेत की नाही. तुझा उत्साह बघून खरंच खूप बरं वाटतंय. खरं तर ना हे सगळं जान्हवीमुळे झालंय. म्हणजे तिने पुढाकार घेतला म्हणून झालं हे सगळं. उद्या ना पहिल्यांदा तिच्यासाठी एक ड्रेस शिवणार आहे मी. शिव, खरंच शिव. म्हणजे तिला हे यावेळेला सुचणं इतकं महत्वाचं होतं ना, त्याच्यामुळे काम करायला लागलीस बघ. आपल्याकडे एखादं कौशल्य आहे आणि त्याच्यावर असा गंज चढतोय, हे बरोबर नाहीये ना ग. म्हणतात ना, गाता गळा आणि शिमता मळा. अगदी खरं आहे ते. माझ्याकडे असं काही कौशल्य नाहीये ग, नाहीतर मीही केलं असतं नक्की काहीतरी. पण मला काय वाटतं की माझ्याकडे घर सांभाळण्याचं कौशल्य आहे, तर मी ते करीन ना. तुम्ही तुम्हाला ज्या गोष्टी येतात त्या करा, अगदी मनापासून करा. मी घर सांभाळेन. Hello, please, will you listen to me? Hello, Simran, please listen to me. Please, 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 please try to understand. मी तुला एवढंच सांगतोय, मी तुला तिकीट काढून देतो. तू एकदा इकडे येऊन तर बघ ना, प्लीज. अगं मी जबरदस्ती करत नाहीये, मी तुला इथे डांबूनही ठेवणार नाहीये. Why can't you understand? Please, please, please. तू एकदा इकडे ये, तुझी खात्री करून बघ ना. तुला आवडलं तर राहा, नाही तर you can go back. No, 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 no. You can't do this to me, please. You can't. Please, listen to me. Listen to me, please, please. I'm sorry. But तू फक्त एकदा ये इकडे. Hello, Simran. I know you are hearing me. Please, don't put your phone down. Please listen to me. I'm requesting, beta. Please, just once. एकदा येऊन जा ग बेटा, प्लीज. इथं. But I know you are listening to me. Will you react? Hello. Will you speak to me, please? सिमरन, डू यू नो आपण किती मिस केलंय आयुष्यात, नाही वाटत तुला? दॅट्स व्हाय आय एम टेलिंग, जस्ट वन्स. फक्त एकदा तू इकडे ये बेटा. सी, आय एम नॉट सेइंग तू त्याला सोडून इकडे ये. फॉर गॉड सेक,
तू असा ऍटिट्यूड ठेवू नकोस बेटा. मी येणारच नाही, मला काय करायचं येऊन असं नको सांगूस बेटा. खूप खूप चांगली माणसं आहेत ग इकडे. तुला तुझं अख्खं कुटुंब मिळेल ग. तुला तुझी आई मिळेल, तुझी आजी मिळेल, आणि माझी सून आहे ना ती खूप सुंदर स्वभावाची आहे बेटा. तुझी खूप छान मैत्री होईल तिच्याशी. तुझा भाऊही तुला मिळेल बेटा. श्री या इज जेंटलमॅन, व्हेरी वॉर्म अँड केअरिंग बेटा. हॅपी फॅमिली. या बेटा. I'll call you later. Bye. I'm sorry, माझ्या आवाजामुळे तुझी झोपमोड झाली असेल तर आय एम रिअली व्हेरी सॉरी. रिअली. हे मी सिमरनला सतत फोन करत असतो. माझी इच्छा आहे की तिनं थोडे दिवस माझ्याकडे येऊन राहावं. सो गुड नाईट मिस्टर आरजी. एनर्जी ड्रिंक गीतासाठी का? म्हणजे मला काय हो सर, तुम्ही सतत तिला असं बोलत असता. ती बिचारी काम करते हो, ती दोघींचं काम करेल. अहो नाही, त्या दिवशी ऊन खूप होतं म्हणून तिला चक्कर आली होती. तुम्ही जर तिला तासाला लिंबू पाणी प्रोव्हाइड केलं ना तरी पुरेल. पण मग सर म्हणजे चालेल ना जर मी आज ऑफिसला आले नाही तर? काय लिंबू पाण्याची बाटली? चालेल, मी पाठवीन तिच्यासाठी. पाठवून देते. थँक्यू सर, थँक्यू सो मच. थँक्यू. ए श्री, आज या वेळेत घरी, आपल्याकडे दाखवण्याचा कार्यक्रम आहे. श्री वेळेत येशील ना घरी? दाखवायचा कार्यक्रम आहे आज आपल्याकडे. हो ऐकलंय मी. काय झालंय श्री, तुला हे आवडत नाहीये का दाखवण्याचा कार्यक्रम वगैरे? नाही ग, असं काही नाहीये. मग तू नाराज का दिसतोयस? काय झालंय श्री? काय झालंय श्री? जान्हवी, अगं आरजी काल त्यांच्या मुलीशी बोलत होते फोनवर. तेव्हा ते तिला म्हणाले की तू इकडे ये, मला तू इथे राहायला हवीस, तुझी फॅमिली इथे आहे, तुझा भाऊ इथे आहे. ऐक श्री, हे बघ, तू चिडू नकोस. किती झालं तरी ती त्यांची मुलगी आहे. अगं नाही जान्हवी, मी चिडलो नाहीये. उलट मला स्वतःच आश्चर्य वाटतंय. म्हणजे मला ते नाही आवडलं, आणि आपल्याला यातलं नक्की काय आवडलं नाही हे अॅनलाइज केल्यानंतर मला असं लक्षात आलं की somehow I was feeling jealous. म्हणजे मला त्यांनी दुसऱ्या कोणाशी असं बोललेलं नाही आवडलं. म्हणजे या अशा फिलिंग्स कधी मनात येतील किंवा रादर आल्या आहेत याचाच धक्का बसलाय मला. कौतुक वाटतंय मला तुझं श्री. तुला माहितीये का, तू खूप प्रामाणिक आहेस, खूप जेन्युइन आहेस तू.
तुला असं सगळं वाटतंय आणि तू हे सगळं सांगतोयस. आणि दुसरं म्हणजे तू कितीही नाकारलंस तरी तुला त्यांच्याबद्दल काहीतरी वाटतंय. छे छे, मला मला काही वाटत भेटत नाहीये. म्हणजे निदान त्यांच्याबद्दल तरी. मला फक्त माझ्या भावनांचं आश्चर्य वाटतंय. आय एम जस्ट कन्सर्न अबाउट माय फिलिंग्स, नथिंग एल्स. तसं असेल. चला आवरायला हवं. ए बरं, संध्याकाळचं लक्षात ठेवा श्री. काय संध्याकाळचं? श्री, एवढ्यात विसरलास काय रे? सरू मावशींना बघायला येणार आहेत की नाही? जान्हवी येऊ का? अरे मोठी आई, या ना. मी तुमची खाली वाट बघत होते. तुझी आणि श्रीची निघायची वेळ झाली असेल ना? हो, आता आवरतोच आहे. हे काय आणलंय? ते सरूसाठी रात्रभर जागून मी हा ब्लाऊज शिवलाय. मुद्दामून हा कलर घेतला म्हणजे सगळ्या साड्यांवर मॅचिंग होईल ना. किती सफाई आहे तुमच्या शिलाईमध्ये. अहो किती छान शिवलायत. म्हणजे अगदी एखाद्या प्रोफेशनल माणसाने शिवावा ना तितका छान शिवलायत. खरंच? सरू मावशींना आवडला? नाही, तिला दाखवलंच नाहीये. तेच सांगायला आले. जान्हवी तू चल ना माझ्या बरोबर, दाखवूया तुला. चला. श्री आलेच. हॅलो हॅलो, चल चल. हे घ्या. आईना भेटून आलात? भेटलो. चल येतो मी. भाऊजी आजच जाताय? होय, मी निघालोय. आज एक दिवस थांबा ना. हो, आज एक दिवस थांबा ना. आज सरूला दाखवण्याचा कार्यक्रम आहे. आणि तुम्ही असाल तर खूप बरं होईल. आज तर दिवसभर खूप धमालही असेल घरी. खरंच बघा ना, आजचा दिवस थांबता येते का? म्हणजे त्या लोकांना तुम्ही एकदा भेटलात तर बरं होईल ना. आय नो मी थांबायला पाहिजे, पण मला जायला हवं, कारण आधीपासून ठरलंय सगळं. आणि प्लीज हे बघा, एकदा दोन्हीकडून पसंती आहे हे कळलं, नंतरच्या कार्यक्रमात मी असेनच ना. हो, आता लग्न घर म्हटल्यावर किती गडबड असते नाही का? आता बघा ना, सरूचा ब्लाऊज दाखवायचंय, अजून बरीच कामं करायची. बापरे, किती आवरावरी राहिलीये. मोठाई तुम्ही व्हा पुढे, मी आले एक 5 मिनिटात. बरं भाऊजी जपून जा. हो. बाबा आयुष्यमान बाबा. नीट जा आणि लवकर परत या. आम्ही वाट बघतोय तुमची. तू आहेस म्हटल्यावर मला इथली मुळीच काळजी नाहीये. आणि तुम्ही सगळे आहात, त्यामुळे मला काळजी करण्याचं काहीच कारण नाही. कार्यक्रम उत्तम रीतीने पार पडेल नक्की. बाकी सगळ्यांचा निरोप घेतलाय मी, श्रीचा नाही घेतला. बाय. टेक केअर. मी येते गाडीपर्यंत. अरे कोणीतरी हे काढानं कडक झालंय किती. ऐक कोणी. सरू सरू, तुझ्यासाठी मी नवीन ब्लाऊज शिवलाय. त्याला ना गोंडे लावलेत, पण किती लांब हवेत ना ते कळत नाहीये. जरा ते ट्राय करून बघ ना. उठ ना, उठ ना. अहो वहिनी, असं काय करताय? हे बघा ना काय करून ठेवलंय मला. मी कशी उठू? थांबा जरा. कशी काय करते सगळं, खूप काम आहे. ये ग. आली बेबी बेबी, आधी हे काढ ग. किती कडक झालंय. ते सिमेंट कसं भिंतीला कायमचं चिकटून राहतं ना, तसं हे स्किनला चिकटून राहील असं वाटायला लागलंय आता मला. बरं आहे ना, मग तुझ्या आवडीचा आपण रंग लावूया त्याला. वहिनी हसताय काय तुम्ही?
मी कुठे असले? अहो ऐकू येतंय मला, दिसत नाहीये फक्त आता. वहिनी खरं सांगा ना, बेबीला हे काढायला इतकं कडक झालंय ना, आता सुरकुत्या पडायला लागतील आणि चेटकिडी सारखी दिसायला लागेल मी. हा, चेटकिणी सारखे दिसशील, कारण तुझं ना नाक लांब आहे. काय हो वहिनी तुम्ही, मी काढते. काढू नको सरू, हात लावायचा नाहीये त्याला बिलकुल. हात लावलास ना तर काकड्या बांधून ठेवीन तुझ्या डोळ्यांना. जरा पेशन्स नाहीये. छान दिसायला हवंय की नाही? पंच, हा. हे बघा ब्लाऊज. काय मस्त ब्लाऊज शिवलास ग. मला दाखवा ना. खरंच खूप छान आहे. ए हो, खूपच मस्त आहे. गोंड्यांची फॅशन आहे ना सध्या. ते मासिकात बघून शिवला तसाच्या तसा. ए मला पण शिवून देशील असा? शिवेन ना शिवेन. पण तुम्ही ना मला ते हिच्यासारखं फेशियल करून द्या. ओके, मी तुला फेशियल करून देईन, तू मला ब्लाऊज शिवून द्यायचा असाच. 1 मिनिट. दाखवण्याचा कार्यक्रम माझा आहे, मुलगा बघायला मला येणार आहे. ब्लाऊज माझ्यासाठी शिवलाय आणि मलाच बघू देत नाही आहात. हा अन्याय मी सहन करणार नाहीये. दाखवा मला ब्लाऊज, दाखवा. अय्या, किती मस्त शिवलाय हो. खूप मस्त आहे, गोंडे मस्त आहेत. आवडला ना? आता तो घालून बघ, म्हणजे मला ते फिटिंग. हा फिटिंग काय ते कळेल. खूप काम आहे बाई, किती आवरायचं. चला बाजूला वाहत. हे काय, तू ऑफिसला नाही गेलीस आज? नाही, मी आज सुट्टी घेतली आहे. म्हणजे असं घरात काही कार्य असलं ना की ही सगळी मजा मला मिस करायला आवडत नाही. त्यामुळे मी इथेच थांबणार आहे.